आजची आपली रेसिपी आहे वांग्याची भाजी। रेसिपी बनवण्याआधी आपल्याला थोडी तयारी करून घ्यायची आहे। त्यासोबतच आपल्याला एक मसाला आधी बनवून घ्यायचा आहे आणि त्या मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरे, लसूण, आले आणि कोथिंबीर। आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। शिवाय या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत, हेही आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहेत। आणि आपली वांगी आहे जी की मी स्वच्छ धुवून घेतली आहेत, त्याचे अर्धे देठ कट केलेले आहेत। ही वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत। आता आपण पहिल्यांदा वांगी कट करून घेऊयात आणि वांगी कट झाली की ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण वांगी ही कट केल्यानंतर काळी पडतात। आणि वांगी कट करताना आपल्याला पूर्ण खालीपर्यंत कट करायची नाहीये, जो त्याचा हिरवा भाग आहे तिथपर्यंतच वांगी कट करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने आपण सगळी वांगी कट करून घेऊयात आणि पाण्यामध्ये टाकून ठेवूयात। आता आपण मसाला बारीक करून घ्यायचा आहे, शेंगदाणे आणि मसाला। तर या ठिकाणी मी मसाला बारीक करून घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, मध्यम आकाराचे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कांदा लसूण चटणी, हळद, कलर येण्यासाठी लाल तिखट आणि मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। आणि आपला मेन कोर्स वांगी। चला आता आपण आपली रेसिपी बनवायला स्टार्ट करूयात। गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1.5 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मसाला ऍड करून घ्यायचा आहे। तेलामध्ये मसाला भाजून घ्यायचा। मसाला भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे। कांदाही आपल्याला मसाल्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे। आता आपण टोमॅटो ऍड करूयात। कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचंय। टोमॅटो आणि कांदा लवकर भाजला जावा त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ ऍड करून ते परतून घ्यायचंय। 2 ते 3 मिनिटात आपल्या कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेला दिसेल। हे तुम्ही बघू शकता, पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत। हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची। कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे मसाल्यासोबत एकजीव होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला असाच भाजून घ्यायचा आहे। ही फक्त 5 मिनिटाची प्रोसेस आहे। 5 मिनिटातच आपला मसाला छान भाजून तयार होतो। आपला मसाला छान तयार झाला की मग आपल्या भाजीला ही छान टेस्ट येते। कोणत्याही भाजीची टेस्ट ही तिच्या मसाल्यावरती डिपेंड असते, त्यामुळे मसाला हा बनवताना व्यवस्थित बनवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये जे टाकलेलं पाणी होतं ते पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि आता आपल्या त्या मसाल्याला तेल सुटलंय आणि छान कलरही दिसत आहे। हे बघा, मी जवळून दाखवते। आपल्या मसाल्याला तेल सुटलंय आणि छान कलरही उतरला आहे। आता आपण यामध्ये आपली वांगी ऍड करून घ्यायची आहेत, जे आपण पाण्यामध्ये ठेवली होती।
वांगी आपल्याला मसाल्यासोबत छान परतून घ्यायची आहेत आणि 1-2-3 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत। त्यामुळे आपले वांगे हे मसाल्यासोबत मिक्स होतात। अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यावरती मी झाकण ठेवते 1-2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला वाफेवरती वांगी शिजून घ्यायचे। 1-2-3 मिनिटानंतर मी झाकण उघडून त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला होता आणि मी पुन्हा ते झाकण ठेवले होते। 1-2 मिनिटासाठी मी पुन्हा आपली वांगी हे झाकून ठेवली होती वाफ येण्यासाठी। अशा पद्धतीने आपलं पूर्ण मसाला, शेंगदाण्याचा कूट, वांगी हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे वाफेवरती छान। टोटल 5 मिनिटासाठी आपलं वांगी शिजून घेतली आहेत। तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हे पाणी ॲड करताना गरम पाणीच ॲड करायचं आहे। कोणतीही भाजी बनवताना गरम पाणी ॲड केलं तर भाजीला टेस्ट येते। तुम्ही हे ट्राय करून बघा, तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। अशाच कुकिंगच्या टिप्स साठी आणि नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर नक्की करा। अशा पद्धतीने आपली वांग्याची भाजी 20 मिनिटांमध्येच तयार होते। आता आपल्याला या भाजीवरती झाकण ठेवायचे। तर झाकण ठेवण्याआधी लक्षात ठेवा की आपल्याला त्याच्यामध्ये असा चम्मच ठेवायचा आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। पूर्णपणे आपली भाजी झाकणाने कव्हर करायची नाही। जर तसं केलं तर आपल्या भाजीमधील तेल हे उडते आणि भाजीला कलर येत नाही। त्यासाठी चम्मच ठेवून आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचे। 7-8 मिनिटानंतर मी ही भाजी पुन्हा हलवून घेतेय। वांग्याची जी आपली खालची बाजू होती ती वरती करतेय आणि वरची बाजू खाली। अशा प्रकारे वांगी आपल्याला पलटून घ्यायची आहेत। अशा प्रकारे मी वांगी पलटून घेतली आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा भाजीवरती झाकण ठेवणार आहोत। वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया आपले वांगे शिजलेत का। तुम्ही बघू शकता आपले वांगे एकदम सॉफ्ट झालेले आहेत, म्हणजे नक्कीच वांगे शिजलेले आहेत। चला आता मग आपण चेक करू आपली वांगे शिजलेत का। वांगे शिजले का ते बघण्यासाठी वांग्याचा देठ चेक करायचा। जर देठ हा आपला इझिली तुटला जात असेल तर समजायचं की आपले वांगे शिजलेले आहेत। हा, तर आपला इथे देठ इझिली तुटला गेला आहे, याचा अर्थ आपली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। ही भाजी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी बनली होती। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। थँक यू।